परवा आम्हाला इथं राज्यपालांचं भाषण नाही मिळालं. कशाला काढायला लागलाय? बाप काढायचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही सिनियर सदस्य. मग ठीक आहे. मग ठीक आहे. आता एवढं कशाला काढायला? तुम्ही पण एवढ्यावर थांबा, मी एवढ्यावर थांबतो. बाप नाही काढायला पाहिजे. पुन्हा तेच पुन्हा बोलतो तर मी काढतो. मग तुम्हाला काय करायचं का? तुमचा बाप काढा. तुम्हाला काढायचं काढा. आम्ही चुकीचं काय केलं तर बरोबर आहे. तुमच्याकडे मला शिकायची गरज नाही. मी सत्ताधारी सदस्य पक्षाचा अहो, असं हो, सत्ताधारी पक्ष असू दे, सत्ताधारी आणखी 2 मंत्री असू दे, काय बाप कशाला काढायचं? बाप नाही काढायचं. हे काम इथं खासगी काम कसं तुम्ही त्यांच्याबद्दल आहे? फार आक्षेप घ्या. पक्षाचा बाप नाही काढायचा. सरकारी नोकर हे कसं काय काम करू शकतात? बाप कशाला काढायला? सरकारी नोकर कसं काय हे काम करू बाप नाही शकतात? काढायचं. बाप काढायचं. रागवता त्यांना सत्ताधारी पक्षाच्या बापाची ही अवस्था आहे का असे ते बोलले आणि मी सभागृहात त्यावेळी प्रवेश करत होतो आणि त्यामुळे माझ्या कानावर एक गोष्ट पडली आणि मी त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करत होतो की भास्करराव तुम्ही ज्येष्ठ नेते आहेत, कोणाचा बाप वगैरे काढू नका. एखादा कर्मचारी चुकला असेल तर तुम्ही अवश्य अध्यक्ष साहेबांना, सचिवांना तुम्ही ह्या गोष्टी निर्देशनास आणून द्या. अपशब्द वापरू नका. आणि भास्करराव ते काय समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि वारंवार भास्करराव उलट मला समजून सांगा अधिकारी कसे चुकले आणि अधिकारी चुकले असेल तर अशा भाषा भास्करांनी वापरायला नाही पाहिजे.